5 मई को अपने पत्ते खोलेंगे एनसीपी सुप्रीमो शरद पवार। पवार का पावर प्ले खत्म या शुरू? कौन होगा एनसीपी का राष्ट्रीय अध्यक्ष? किसके हाथ में होगी महाराष्ट्र की कमान? क्यों दे रहे हैं विधायक जितेंद्र आव्हाड जैसे नेता पदों से इस्तीफा? मैं रफीक कामदार हिंदुस्तानी रिपोर्टर में आपका स्वागत है। 1 मई को महाराष्ट्र दिवस पर राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी यानी एनसीपी के सुप्रीमो राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार ने अपने जीवनी पर लिखी पुस्तक का किताब का विमोचन करने के दौरान पार्टी अध्यक्ष पद से इस्तीफा देने की बात कही, राजनीति से संन्यास लेने की बात कही, जिसके चलते कार्यक्रम में मौजूद पार्टी के सभी वरिष्ठ और छोटे नेता हक्का बक्का रह गए, कार्यकर्ता हक्का बक्का रह गए, कार्यकर्ता और पदाधिकारी नेता वही रोने लग गए। 1 मई का ये तमाम घटनाक्रम हम संक्षिप्त में आपको बता रहे हैं कि शरद पवार ने क्या अपनी बातें रखी और क्यों कर उन्होंने ये निर्णय लिया, उनका क्या कहना था। हालांकि पहले ही वो कहे थे कि देरी नहीं करनी चाहिए, रोटी जलने से पहले उसको घुमाना चाहिए। तो रोटी कौन से हिस्से में जल रही थी, कहां जल रही थी? एनसीपी की महाविकास आघाड़ी के साथ की राजनीति में क्या एनसीपी अब दूसरी नई राह तलाश रही थी? जिस तरीके से अजीत पवार को लेकर के जो बातें हो रही थी, अजीत दादा की अलग राह की जो चर्चाएं और खबरें मीडिया में आ रही थी, क्या उसी के चलते एनसीपी सुप्रीमो शरद पवार ने ये रोटी तो घुमाई नहीं? ऐसे भी सवाल अब खड़े हो रहे हैं और मीडिया में इस पर चर्चा बदस्तूर जारी है, राजनीतिक गलियारों में गहमा गहमी भी जारी है। बहरहाल पहले दिन का घटनाक्रम देखिए, सभी की भावनाएं क्या है और इन सब से अलग आपको दिखेंगे अजीत दादा पवार, जो ज्यादा भावुक हो रहे हैं। ऐसे कार्यकर्ता और पदाधिकारियों को, यहां तक कि सुप्रिया सुले, इनको भी अजीत पवार आपको रोकते नजर आएंगे। उससे पहले हम आपको दिखाएंगे किसने उस वक्त क्या कहा, चाहे वो प्रफुल्ल पटेल हो, चाहे वो जयंत पाटिल हो, चाहे छगन भुजबल हो, हसन मुशर्रफ हो, जितेंद्र आव्हाड हो, अन्य कई पदाधिकारी कार्यकर्ता हो। और उसके बाद आप देखिए कि हर एक के ऊपर जो है, जब कोई आम कार्यकर्ता या छोटा पदाधिकारी कुछ कहने जा रहा है और शरद पवार से अनुरोध कर रहा है कि वो इस्तीफा नहीं देंगे, अगर वो इस्तीफा देते हैं तो हम सभी इस्तीफा देंगे, इस पर अजीत दादा पवार की कैसे प्रतिक्रियाएं सामने आ रही थी। सुप्रिया सुले को भी उन्होंने कहा, सुप्रिया तू गप्प रहा, तू गप्प बस। बहरहाल अजीत पवार अपनी तरह से तर्क दे रहे हैं कि साहब की अभी उम्र हो चुकी है, बीमारियों का कारण है, उम्र का कारण है, ऐसे कई कारणों के चलते साहब इस जिम्मेदारी का वहन नहीं कर सकते। जाहिर सी बात है, इसके बाद जो है शुरू हुई गहमा गहमी कि एनसीपी का अगला राष्ट्रीय अध्यक्ष कौन, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की राष्ट्रीय स्तर पर कमान किसके पास जाएगी। तो सुप्रिया सुले, प्रफुल्ल पटेल, इनके नाम इसमें बड़े तेजी से चल रहे हैं। दूसरी तरफ महाराष्ट्र की कमान किसके पास रहेगी? क्या मुख्यमंत्री पद के लिए अब अजीत पवार का नाम आगे चलेगा या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पद के लिए किसका नाम चलेगा? जयंत पाटिल फिलहाल अध्यक्ष है, उनकी जगह कौन आएगा? इन सब घटनाक्रम के अंदर, इन सभी घटनाक्रम के अंदर और सभी गहमा गहमियों के बीच शरद पवार पे अब उन्हें भगवान के तौर पर देखने वाले, उनसे निष्ठा और उनसे अपनी ईमानदारी रखने वाले जितेंद्र आव्हाड जैसे नेताओं ने, विधायकों ने पार्टी के पदों से इस्तीफा देना शुरू कर दिया है। 3 मई को बुधवार के दिन विधायक जितेंद्र आव्हाड और ठाणे शहर जिला राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के अध्यक्ष आनंद परांजपे पे, इन्होंने और इनके साथ तमाम यहां के ठाणे के पदाधिकारियों ने पार्टी के पदों से इस्तीफा दे दिया। पार्टी नहीं छोड़ी है, पार्टी के पदों से इस्तीफा दिया है। और साफ तौर पर विधायक जितेंद्र आव्हाड ने कहा कि पवार साहब राष्ट्रीय अध्यक्ष बने रहे। फिलहाल देश की जो मौजूदा स्थिति है, जिस तरीके की राजनीति यहां पर की जा रही है, उसके चलते पवार साहब की राजनीति में बेहद जरूरत है, इसलिए उन्हें अध्यक्ष पद पर बनाए रखने के लिए हमारी यह दबाव की नीति है और हम अंत तक इस मांग पर अड़े रहेंगे। वहीं एनसीपी सुप्रीमो शरद पवार द्वारा अध्यक्ष पद का इस्तीफा और उसके बाद का यह तमाम माहौल, और इस माहौल में जैसे हमने आपको बताया, विधायक जितेंद्र आव्हाड, पार्टी के राष्ट्रीय महासचिव और उनके साथ जुड़े हुए ठाणे जिले के कई पदाधिकारी, इनका इस्तीफा देना। तो क्यों कर विधायक जितेंद्र आव्हाड जैसे नेता जो है वो इस्तीफा दे रहे?
तो आपको बता दें कि ऐसे कई एनसीपी में नेता है जिनकी और अजीत दादा पवार की बिल्कुल जमती नहीं है, अक्सर खिटपीट होते रहती है और अजीत दादा पवार का नेतृत्व शायद ऐसे एनसीपी के नेताओं को मान्य नहीं होगा, स्वीकार्य नहीं होगा। और इसी वजह से खासकर अगर शरद पवार निष्क्रिय हो जाते हैं, राजनीतिक तौर पर संन्यास लेकर के अलग हो जाते हैं पार्टी से, तो पार्टी में इन नेताओं का भविष्य क्या रह जाएगा, इस पर भी चर्चाएं चल रही है। और इसी कारण के चलते ऐसे तमाम नेता जो है शरद पवार पर इस्तीफा न देने के लिए अपना इस्तीफा देकर दबाव बना रहे। बहरहाल अब इस पूरे मामले में 3 मई को जो मुंबई में बैठकें हुई है एनसीपी के तमाम बड़े नेताओं की, शरद पवार से भी बात हुई है। अजीत पवार ने मीडिया को बताया कि साहब ने 2 दिन का और समय दिया है। 5 मई को जो एक कार्यकारिणी बनाई गई है जो अध्यक्ष पद के ऊपर नियुक्ति किसकी की जाए इस पर फैसला करेगी, तो उसमें जितेंद्र आव्हाड जैसे, छगन भुजबल जैसे कट्टर पवार समर्थक नेता भी शामिल है। तो अब 5 मई को क्या होगा, सबसे बड़ा सवाल। शरद पवार का ये पावर गेम जो उन्होंने शुरू किया है वो खत्म होगा या इसी तरह से वो आगे बढ़ाएंगे? क्यों कर ये पावर गेम शरद पवार ने शुरू किया, तो इसके कई पहलू है। एक पहलू जो हाल ही में खबरें अजीत दादा पवार को लेकर के आई कि भाजपा के साथ युति बना करके, भाजपा के साथ गठबंधन करके अजीत दादा पवार मुख्यमंत्री बनने की तैयारी में है, क्योंकि सुप्रीम कोर्ट के फैसले के बाद शिंदे फडणवीस सरकार का गिरना तय है। ये आकलन, ये अटकलें अपनी जगह, और इसी के चलते पार्टी में अंदरूनी जो उथल पुथल चल रही थी उस पर रोक लगाने के लिए या फिर एक पार्टी को हाईजैक करने की कोशिशें जो नजर आ रही थी उसको रोकने के लिए या पार्टी को मजबूत बनाए रखने के लिए, एक बनाए रखने के लिए शरद पवार का ये पावर गेम खत्म हुआ है या शुरू हुआ है, ये 5 मई को स्पष्ट होगा। 5 मई को ज्यादातर अब तक का पवार जो राजनीति में, जिसे मराठी में धक्का तंत्र कहते हैं, शॉकिंग ट्रीटमेंट, यानी अचानक से चौंका देने वाला जो उनका फैसला होता है, उनके जो निर्णय होते हैं, उसके तहत अक्सर उन्होंने समूचे राजनीतिज्ञों को ही नहीं विश्लेषकों को भी चौंकाया है। तो 5 मई को निश्चित तौर पर फिर एक बार कार्यकारिणी का फैसला जो भी हो, शरद पवार पर जो फैसला पार्टी के नेताओं ने और तमाम छोटे बड़े कार्यकर्ताओं ने छोड़ा है, उसको देखते हुए शरद पवार अमूमन पार्टी अध्यक्ष पद पर बने रहेंगे, ऐसा कयास भी व्यक्त किया जा रहा है। तो देखते हैं 5 मई को शरद पवार का यह पावर गेम खत्म होता है या बदस्तूर शुरू रहता है। कौल आलेला आहे आता, ते लक्षामध्ये घेऊन पुढच्या गोष्टी त्यांनी ठरवाव्यात आणि ते जे ठरवतील ते साहेबांना मान्य आहे असं साहेबांचं म्हणणं आहे। तर ऐका 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 माझी विनंती आहे की कमिटी म्हणजे काय कुठले बाहेरचे लोक नाहीयेत, आपले परिवारच आहे, आपला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी परिवारातले सन्माननीय सदस्य सगळे बसतील, आम्ही पण काही दुसरे बाहेरचे नाहीयेत, तिथं मी असेल, सुप्रिया असेल, बाकीचे सगळे असू, त्या संदर्भात कमिटीत चर्चा करत असताना आता तुम्ही तुमच्या इतक्या भावना, जे काही भावनिक साथ साहेब ऐका, भावनिक साथ साहेबांना जी घातलेली आहे ती आमच्या सगळ्यांच्या लक्षात आलेली आहे। साहेब तुम्ही काही अडचण थोडीशी लक्षात घ्या, त्या कमिटी तुमच्या मनातला योग्य तो निर्णय घेईल एवढीच खात्री मी तुम्हाला ह्या निमित्तानं देतो। धन्यवाद। सगळ्यांच्या भावना किती ज्वलंत आहे ते दिसून आलेले आहे, काय प्रश्नच नाही, काय दुमत नाही। तुम्ही लोक स्तब्ध झाले तसे आम्ही सगळेच लोक, म्हणजे साहेबांनी आधी कोणालाही या बाबतीत काही सूचना किंवा विश्वासात घेतलेला नाही आणि म्हणून अचानकच जसे तुम्ही स्तब्ध झाले, तुम्ही जसे भावनिक झाले तशी त्या भावना आमच्या सगळ्यांची आहे, तुमच्या सगळ्यांची आहे। आताच आम्ही साहेबांना विनंती आम्ही एकच केली आहे तुमच्या सगळ्यांच्या वतीनं, आमच्या वतीनं, की आपण आम्ही तुम्हाला हात जोडतो, कृपया करून आपण या निर्णय तुम्ही जे घेतलेला आहे ते मागे घ्या। या देशाला, महाराष्ट्राला जरूरत आहे की शरद पवारांचा नेतृत्व आपल्याला लाभलं पाहिजे। पवार साहेबांच्या नावाने मत मागतो, पक्षाला मत पवार साहेबांच्यामुळे मिळतात
आज पवार साहेब बाजूला गेले तर आम्ही कुणाला घेऊन समोर लोकांचं जायचं हा आमचा पहिला प्रश्न. अजूनही पवार साहेब यांनी पक्षाचं प्रमुख नेतेपद राहणं हे महाराष्ट्रापुरतंच नाही तर देशातल्या राजकारणासाठी, देशातल्या जनतेसाठी आणि वेगळ्या राज्यातल्या लोकांच्यासाठी देखील गरजेचं आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पवार साहेब या नावानेच ओळखला जातो. घरात जन्माला छोट्या समाज झालेल्या माणसाला परत अर्थच आहे. कोणाकडे बघून राजकारण करायचं साहेब. आम्ही घरी बसतो ना काय मग राहू द्या लोकांच्या बाबतीत तुम्ही विचार करा. मी तर नाही आमचा फक्त साहेबांचं मी नसते तुझं राजकारण. साहेब सर्वांची विनंती आहे. प्रफुल्लबाईंनी सांगितलं, पक्षाध्यक्षांनी सांगितलं, सगळे कार्यकर्त्यांची भावना साहेब आपण जाणताय. आम्हाला पोरकं करू नका साहेब, एवढीच आपल्याला विनंती आहे. सर्व पक्षांचे जे आपले सहकारी त्यांची भावना समजा. जयंतरावांनी सांगितलं फक्त पक्षालाच नाही, आपली राज्याला देशाला गरज आहे. आपण साहेब फेरविचार करावा अशी सर्वांतर्फे विनंती करतो. साहेब आम्ही सगळं मेहनत करू सगळं करू. तुम्ही असाल तर सगळं आहे नाही तर काही नाही साहेब हेच काँग्रेस पासून आम्ही तुमच्या बरोबर आहे. बोला. समोर सगळे संधी होती आम्ही बाजूला ठेवलं फक्त एकच नाव शरद पवार साहेबांबरोबर साहेब आम्ही आहोत. एकच नाव आपण आहे तो पक्ष आहे. जोपर्यंत तुमच्या अंगामध्ये क्षमता आहे श्वास आहे तोपर्यंत तुम्ही साहेब फेर विचार केला पाहिजे. साहेब अल्पसंख्याक समाज पोरका व्हायचा आहे. अल्पसंख्याक समाज संपूर्ण पोरका आहे. तुमच्या विश्वासावर सगळं तुम्ही तोडले. आप आज के अल्पसंख्यक समाज बहुत संकट में साहब, आप ही उसको आज सहारा देंगे. आज आपके तरफ अपेक्षा से देख रहे हैं साहब अल्पसंख्यक समाज. साहब निर्णय मागे घ्या साहेब. उगाच नाहीये साहब. अरे चुप बैठना समझ में आया? अरे वेड्यांनो तुम्ही विनंती करू शकता. मी आणि सुप्रिया आम्हाला म्हणतील बस खाली, आम्हाला बोलून देणार आहेत का? ते कठीणच झालं. तुम्ही तुमचं ते वय आणि अमुक तमुक सांगता ते आम्हाला काय मंजूर नाही. या वयामध्ये तुम्ही आमच्या कुणाहीपेक्षाही दसपट काम करताय आणि आज तुम्हाला या पक्षाला, राज्याला आणि देशाला सुद्धा तुमच्या नेतृत्वाची गरज आहे. तुम्हीच आमचे नेते, तुम्हीच आमची कमिटी, तुम्हीच सगळ्या काय. संपला विषय. आता साहेब आपण सगळ्यांचेच अश्रूही बघताय, भावनाही बघताय आणि आपण कार्यकर्त्याच्या चेहऱ्याकडे बघून गेले 60 वर्ष कार्यकर्त्याच्या मनात काय असे ओळखणारे जादूगार आहात साहेब. वय हे तुमच्यासाठी काही प्रश्न नाही. मी 2004 साली तुम्हाला नागपूरमध्ये तुमच्या इथनं रक्त वाहत असताना प्रचार करताना बघितलंय. त्याच्यापेक्षा तर आत्ताची तुमची तब्येत खूप बरी आहे. अशा अवस्थेत जेव्हा तुम्ही पक्ष सावरला आणि पक्षाला सत्तेत कायम ठेवत गेलात, सत्ता हा प्रश्न नाही साहेब. तुमच्यासारखा पुरोगामी माणूस महाराष्ट्रात परत होणे नाही. ज्या पद्धतीने पुरोगमित्वावरती हल्ला होतो, मी परवा तुमच्या गाडीत बसलो होतो. मी तुम्हाला काय सांगितलं साहेब, मी कधी तुमच्याकडे येतो, तुमचं दर्शन घेतो, पुढचे 10 दिवस मस्त आरामात जगत असतो. सांगितलं गेलं साहेब चौपाटीवरती. आमचं जीवनच व्यर्थ आहे. जी लढायची ती सकाळी मला सांगितलं गेलो, काही काळजी नसते. आता साहेब एवढ्या अडचणी समोर असताना कोणाकडे जायचं? आपके पर एक मिनिट परसों अरे एक मिनिट था परवा दिल्लीला साहेबांनी एक ईद मिलनचे कार्यक्रम केला होता. साहेब निमंत्रित होते ते कार्यक्रमचे.
देशाचे सगळे पक्षाचे, मायावतीचे, मुलायमचे, काँग्रेसचे माजी मंत्री सगळे आले होते आणि त्यांनी सांगितलं, साहेब तुम्ही जे आहे नेतृत्व करा. केसी त्यागीने सांगितलं, सुबोध कांत सहायने सांगितलं, कुमार दानिश अली जे बीएसपी एमपी होता त्यांनी सांगितलं, काश्मीरच्या लोकांना तुम्हाला सांगितलं की साहेब तुम्ही देशाचे नेते. प्रफुल्लभाई होते ते कार्यक्रमात, तटकरे साहेब आले नाही, त्यांची आई साहेब ते होती, आजारी होती, याच्यामुळे ते मोठा कार्यक्रम दिल्लीचे कॉन्स्टिट्यूशन क्लब मध्ये झाला. 26 पक्षाचे मोठे नेते होते, खासदार होते, माजी सगळे लोकांचे एकच आवाज होती, पवार साहेब तुमच्यासारखा नेता नाही, यावेळी तुम्ही फक्त जे आहे सांप्रदायिक लोकांचे मुकाबला करू शकतात. फौजिया खान पण होती, तुम्ही करा. हे नितीश के लोकांनी सांगितलं, मुलायमचे एमपी ने सांगितलं, सगळ्या लोकांना. आणि या पार्श्वभूमीवर साहेब तुम्ही आम्हाला अशा निर्णय घेता हे आम्हाला कधी मंजूर नाही. तुम्ही निर्णय घेतला तो आम्ही स्थग राजीनामा देणार, राजकारणशी राजीनामा देणार हे साहेब सांगतो. ते सांगितलं, मी असं स्वच्छ सांगितलं की आपण सगळे एकत्रित पक्षात काम करणार आहोत. मी फक्त पदावर बाजूने होतोय. मी तुमच्यापासून मी बाजूला नाही. तुमच्या सगळ्या कामाला, कार्यक्रमाला तुमच्या बरोबर आहे. फक्त आपण वारंवार आम्हाला सांगतात की आपण आमच्या सोबतच आहात, आमच्या सोबत आपण आहातच, कारण आपल्या खेरीज आमचं जीवन कधी असू शकत नाही. पण आपलं नियमितपणानं सर्वांच्या वरती वटवृक्षासारखी असलेली छाया असणं आमच्या सर्वांच्यासाठीच महत्त्वाचे आहे. पण आपण घेतलेल्या निर्णयाचा आपण या ठिकाणी पुनर्विचार निश्चितपणाने करावाच अशी आमच्या सर्वांची या ठिकाणी आपल्या चरणी नम्रतेची विनंती आहे. साहेब, आज सकाळी या पुस्तकाचं प्रकाशनासाठी येत असताना या ठिकाणी आल्यानंतर एक वेगळी उमेद घेऊन जाऊ, वेगळी दिशा घेऊन जाऊ अशी आमच्या मनामध्ये ईर्ष्या होती. पण या ठिकाणी आल्यानंतर विपरीत घडलं. हे पुस्तक प्रकाशन झालं नसतं तर बरं झालं असतं असं वाटू लागलंय. साहेब, आपण निर्णय बदलला नाही तर उद्या महाराष्ट्रातल्या अनेक खेड्यांमध्ये अनेकांनी आत्महत्या केल्याचं चित्र तुम्हाला पाहायला मिळेल. आणि हे व्हायचं नसेल तर आपल्याला आपला निर्णय मागे घ्यावाच लागेल. साहेब, अनेक दिवसापासून भाषणामध्ये मी सांगत आलेलो आहे की आजपर्यंत आमचं जे जीवन घडलं किंवा राजकीय जे घडलं ते तुमच्यामुळं घडलं. आणि आज अचानकपणानं असा निर्णय घेतल्यामुळे आज अक्षरशः आम्ही सगळे स्तब्ध झालेलो आहोत. कोणत्याही वेळेस आपण घेतला निर्णय परत घ्यावा अशी आमची सर्वांची विनंती आहे. साहेब, आपण गोरगरिबांचे, अल्पसंख्याक, दलित, महिला यांचे आधारस्तंभ आहे. साहेब, देशाला आपल्या नेतृत्वाची, आपल्या अनुभवाची गरज आहे. विनंती आहे साहेब, आपण आपला निर्णय परत घ्यावा. साहेब, ताबडतोब तुम्ही आत्ताच्या आत्ता हा निर्णय मागे घ्या, नाहीतर आम्ही सगळ्या महिला, सगळ्या युवती, सगळे युवक, सगळे राष्ट्रवादीचे पदाधिकारी इथून हटणार नाही. आपण लगेच निर्णय द्यावा साहेब. आम्ही तुमच्या निर्णयाची भीक मागतोय साहेब. हा निर्णय घेण्याचे तुमचे अधिकार आहेत, ते आम्हाला मान्य आहेत. पण आज कधी नव्हे इतकी संकटाची परिस्थिती उभी राहिलेली आहे. या देशामध्ये धर्माचं जे अवडंबर माजवलं जात आहे त्याच्या विरुद्ध जर कोणी लढू शकत असेल तर ते एकमेव नाव आहे, ते तुम्ही आहात. आणि आम्हाला कल्पना आहे की तुम्ही वारकरी संप्रदायाला मानता. आमची ही दिंडी तुमच्या नेतृत्वाखाली तिथपर्यंत पोहोचवायची आहे. तुम्ही आम्हाला नेतृत्व दिलं तर आमच्या प्रत्येक कार्यकर्त्याला बळ येतं आणि मग आम्ही बघतो कोण आम्हाला अडवतंय, कोण आमच्या देशाला संरक्षण देण्यापासून रोखतंय. माझी अशी आपल्याला नम्र विनंती आहे साहेब की आपण हा निर्णय मागे घ्यावा. आदरणीय साहेब, तुम्ही सगळ्यांनी एक मिनिट, सगळ्यांच्या भावना साहेबांनी ऐकलेल्या आहेत, पाहिलेल्या आहेत, आताही पाहतात. सगळ्या वडीलधाऱ्यांनी पण साहेबांच्या बरोबर जीवाभावाची साथ देणाऱ्यांचं सगळ्यांचं ऐकलंय. तुम्ही एक गैरसमज करून घेताय की पवार साहेब अध्यक्ष नाही म्हणजे पक्षामध्ये नाही, अशातला भागच येत नाही. आज काँग्रेसमध्ये अध्यक्ष खरगे, पण काँग्रेस चालले सोनियाजींच्याकडे बघून. त्याच्यामुळं पवार साहेबांच्या आत्ताचा वयाचा विचार करता
साहेबांशी आणि सगळ्यांशी चर्चा करून एका नवीन नेतृत्वाकडं आपण ही जबाबदारी देऊ पाहतोय. ते नेतृत्व साहेबांच्या मार्गदर्शनाखाली पार्टीचं काम करेल. शेवटी साहेब म्हणजेच पार्टी आहेत हे तर काही कुणी येडागबाळांनी पण सांगायचं कारण नाही. त्याच्यामुळं आपण जे सारखं सारखं सांगताय, आता पवार साहेबांनी तो निर्णय घेतलेला आहे. पवार साहेब लोकशाहीमध्ये जनतेचा ऐकत असतात, हेही मी बघितलेलं गेले कित्येक वर्ष. आणि ह्या संदर्भामध्ये साहेबच आपले, आपण यायचं ते चव्हाण प्रतिष्ठानला यायचं, सिल्वर ओकला यायचं किंवा आणखीन कुठं काही कार्यक्रम असतील तर साहेब आपल्याला वेळोवेळी मार्गदर्शन करणार आहेत. उद्याच्याला पार्टीचा अध्यक्ष जो होईल तो पवार साहेबांच्याच मार्गदर्शनाखाली काम करेल, त्याच्यापेक्षा दुसरं कुठलंही काम करणार नाही. अल्पसंख्याक समाजाचा सातत्याने जे मगाशी सांगणं आहे, तुम्ही असं का मनामध्ये आणता की साहेब अध्यक्ष राहिले तरच अल्पसंख्याकांच्या पाठीशी उभे राहतील आणि अध्यक्ष नसतील तर उभं राहणार नाही. हे साहेबांच्या रक्तामध्ये नाहीये. साहेब अध्यक्ष असू किंवा नसू, या सगळा आपला परिवार हा असाच पद्धतीनं पुढे चालत राहणार आहे. भावनिक त्या ठिकाणी होऊ नका. काही वेळेस पवार साहेबांनी परवाच सांगितलं भाकरी फिरवायची असते, त्याच्यामध्ये तुम्ही म्हणताय आता त्यांच्यापासून सुरुवात नको, परंतु त्यांनी ह्याच्यामध्ये निर्णय घेतलेला आहे. मी आता काकींशी पण बोललो, ते म्हणले अजित ते अजिबात मागे घेणार नाही. आज तरी ते तशा पद्धतीने ठाम आहेत. ही साहेबांची भूमिका आहे. तुम्ही पण भावनिक होऊन लगेच आता आम्हाला दुसरा पर्याय नाही, आमका नाही. अरे साहेब आहेतच ना, पर्याय नाही, दुसरा कोणाचा पर्याय आहे तुम्हाला, मला कळत नाही का? आणि त्याकरता साहेबांच्या मार्गदर्शनाखाली नवीन अध्यक्ष होणारा आपण सगळे त्या अध्यक्षाला साथ देऊ. आपण त्या अध्यक्षाच्या पाठीशी उभं राहू. अध्यक्ष नवीन गोष्टी शिकत जाईल, वेगवेगळ्या राज्यांमध्ये जाणं, तिथं बैठका घेणं, आणि राष्ट्रवादीची काही मीटिंग वगैरे असेल तरी देखील त्याच्यामध्ये आपण जसं आपल्या घरामध्ये वय झाल्यानंतर नवीन लोकांना संधी देत असतो, शिकवत असतो, आपल्या अधिपत्याखाली त्याला मार्गदर्शन करत असतो, तशा पद्धतीनं सगळ्या गोष्टी होतील ना. त्यामध्ये तुम्ही कशा करता काळजी करताय. आणि शेवटी कुणी पण अध्यक्ष झालं, कुणी पण बाकीच्या वेगवेगळ्या राज्यामध्ये प्रांताध्यक्ष झालं तर साहेबांच्या जीवावरच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चालणार आहे. हे काही सांगायला कुठल्या किडमेड्या ज्योतिषाची गरज नाहीये. त्याबद्दल तुम्ही अजिबात मनामध्ये काही कुठली प्रकारची भावना. एक गोष्ट खरी आहे, पवार साहेबांनी हा निर्णय घेत असताना पवार साहेब नेहमी वेगवेगळा निर्णय घेताना प्रमुखांना एकत्र बसवायचे आणि त्याच्यामध्ये साधारण चर्चा करायचे, काय कुणाचं मत आहे काय नाही. आज आपण सगळे आलो पुस्तकाच्या प्रकाशनाच्या निमित्तानं, आणि एकदम भाषणामध्ये साहेबांनी साधारण आढावा 1 मे 1960 पासून घेत संपवला आणि एकदम सांगितला. हा एक प्रकारचा शॉक आहे. लोकांना वाटलं भाकरी फिरवायची म्हणजे इतर कुठल्या तरी भाकरी फिरवायच्यात, अशा पद्धतीनं लोकांनी त्याच्यातनं अर्थ, लोकांनी म्हणजे कार्यकर्त्यांनी, आपण परिवारातलंच आहोत, परिवारातच आपण राहणार आहे आणि पवार साहेब परिवाराचे प्रमुख म्हणूनच काम करणार आहेत. याबद्दल आपण तिळमात्र शंका मनामध्ये बाळगू नका. माझी आपल्याला विनंती आहे, परत ते सांगू नका आम्ही भावनिक आहे आणि साहेब आता असं झालंय आणि तुमच्या बरोबर बघून काय. सगळ्यांनी साहेबांच्या बघूनच काम केलेलं आहे, परंतु कधी काळानुरूप काही निर्णय घ्यावे लागतात आणि साहेबांच्या डोळ्या देखत नवीन होणारा अध्यक्ष तयार झाला तर तुम्हाला का नको रे? मला काही कळत नाही तुमचं. उद्याच्याला नवीन अध्यक्ष झाल्यानंतर साहेब त्या अध्यक्षाला काही ज्या काही बारकावे असतात राजकारणातले ते त्या ठिकाणी सांगतील ना. आणि उद्याच्याला साहेबांचं ज्यावेळेस साहेब आपल्याला बोलवतील तर आपण सगळे साहेबांनी हाक दिल्यानंतर येणारच आहे. साहेब महाराष्ट्रामध्ये फिरणारच आहे, साहेब देशामध्ये फिरणारच आहेत. या वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून पवार साहेबांचं मार्गदर्शन आपल्याला सगळ्यांना होणार आहे. उद्याच्याला त्यांचा दांडगा सगळा अनुभव लक्षामध्ये घेता खासदारकीची निवडणूक आली, आमदारकीची निवडणूक आली, नवीन होणारा अध्यक्ष, नवीन होणारी कार्यकारिणी, बाकीचे सगळे सहकारी साहेबांशी चर्चा करूनच पुढचे निर्णय घेणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही अजिबात आपण एकटा आहोत, आता काही खरं नाही आणि आता राजीनामा दिल्याशिवाय काही गत्यंतर नाही, हे असलं काही भावनिक होण्याचं काही कारण नाही. हा प्रसंग कधी ना कधी येणार होता. तो कालच 1 मेला जाहीर करणार होते, पण 1 मेला काय ते वज्रमुठ्याची सभा होती, सगळं बाकीचं मीडियात तेच चाललं असतं, त्याच्यामुळे 2 तारीख ठरली आणि त्या पद्धतीनं
साहेबांनी त्यांचा निर्णय जाहीर केलेला आहे. माझी आपल्याला विनंती आहे, साहेबांच्या मनामध्ये आहे त्याच गोष्टी आपण सगळेजण करू. साहेबांच्या मनाच्या बाहेर यत्किंचितही कुठली गोष्ट होणार नाही आणि कुणी कुठेही काही बोलवलं तर तिथं मार्गदर्शन करण्याच्या करता सगळ्या गोष्टी अतिशय व्यवस्थितपणे होतील, हे मी पण साहेबांच्या साक्षीनं तुम्हाला सगळ्यांना सांगतो. धन्यवाद. दादा, आपण काँग्रेसचे तुम्ही उदाहरण दिले. आज काँग्रेसची काय परिस्थिती आहे तुम्ही बघा. काँग्रेसचे नेहरू परिवारचे अध्यक्ष नाही आहे. काँग्रेसचे देशामध्ये हे निर्णयमुळे, चुकीचे निर्णयमुळे काँग्रेसचे काय परिस्थिती आहे. उत्तर प्रदेश के शर्मा राष्ट्रीय महासचिव आहे, बतलेला आहे ते यूपीचे आहे. त्यांना विचारा, काँग्रेसला लोकसभामध्ये 5,000 मत मिळत नाही, विधानसभेमध्ये 1,000 मत मिळत नाही. हे चुकीचे निर्णयमुळे काँग्रेसची परिस्थिती झालेली आहे. पवार साहेबांशिवाय राष्ट्रीय अध्यक्ष कोणी मान्य नाही आहे. जीवन पर्यंत पवार साहेब राष्ट्रीय अध्यक्ष राहणार म्हणजे राहणार. हे आमच्या कार्यकर्त्यांचा निर्णय आहे, तुम्हाला मान्य करावा लागेल. आता साहेबांना गेल्यानंतर आम्ही 4-5 वाजता तिथं जाऊ सिल्वर ओकला. साहेबांना सांगू, आता साहेब एवढं सगळं झालेलं आहे तर आपण थोडस तुला 1 मिनिट त्या संदर्भात साहेबांना आता जाऊ दे. तिथं संध्याकाळी आम्ही जाऊ आणि साहेबांशी चर्चा करून ह्याच्यातनं तुमच्या मनासारखा मार्ग काढण्याचं करू. नाही काय नाही करू म्हणल्यावर तुमच्या मनासारखं करू म्हणलं ना. बाबा